कोपरगाव तालुक्यात स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ। कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने स्थानिक बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी कोपरगावातील नागरिकांनी कोपरगावातील दुकानदाराकडेच माल खरेदी करावा यासाठी स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजना सुरू केली असल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष सुधीर डागा, अजित लोहाडे, तुलसीदास कुबानी, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली। समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वर्गवासी मोहनलाल आनंदराम झवर सभागृहात प्रियदर्शनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे व अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट प्रमुख पराग संधान यांच्या शुभ हस्ते स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ करण्यात आला। या बक्षिसांसाठी मुख्य प्रायोजक शंकरराव काळे, सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व विद्यमान आमदार आशुतोष काळे व सहप्रायोजक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे आहेत। या योजनेच्या माध्यमातून सर्व स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत लाखो रुपयांची शेकडो बक्षीस वितरण करण्यात येणार आहे। दुकानदारांनी कुपनसाठी समता नागरी सहकारी पतसंस्था सतीश निळकंठ 99 60 12 13 81 यांच्याशी संपर्क साधावा। यावेळी सर्वप्रथम व्यापारी गुलशन होडे, उल्हास गवारे, श्याम जंगम, बाळासाहेब जंगम, चर्मकार दुकानदार मधुकर पवार आदींनी कुपन्स घेतली। तसेच विजय नानकर, प्रदीप साखरे, भरत मोरे, धरमशेठ बागरेजा, केशव भवर, तुलसीदास कुबानी, बाळासाहेब कुर्लेकर आदींसह कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशनचे सदस्य, युवा किराणा व्यापारी, दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे अजित लोहाडे यांनी मानले आहे। आव्हान हे की आपल्या कोपरगावातच तुम्ही माल घ्या, दुसऱ्याकडे कुठे जाऊ नका। कोपरगाव सोडून संगमनेर झालं किंवा राहाता, येवला, नंतर नाशिक, कोणाची परिस्थिती असेल ते पुण्याला पळतात, त्याच्याहून चांगली परिस्थिती असेल ते मुंबईला पळतात। तर इतक्या लांब पर्यंत कुठे न जाता तुम्ही कोपरगावात माल घ्या। म्हटलं असं तुम्ही दुकानदारांना सांगा का मला ह्या क्वालिटीचा माल पाहिजे, तर ते तुम्हाला तसा माल उपलब्ध करून येतील। एक दिवस उशिरा पण कायम व्यवस्थित तुम्हाला माल देतील आणि व्यवस्थित त्याचे पैसे पण घेतील। तर पूर्वीच्या या काळामध्ये काय झालं त्याच्यात मला पडायचं नाहीये, पण आता हल्लीच्या काळामध्ये तुम्हाला व्यवस्थित माल उपलब्ध करून देतील असं मी व्यापारी महासंघाच्या जे आहे सभासद त्यांना मी आवाहन करते। आणि आपल्या गावामध्ये आपलं कोपरगाव खूप चांगलं आहे आणि आपल्या गावामध्ये तुम्ही माल घेतला तर कोपरगावातले मुलं बाहेर न जाता इथे कोपरगावात थांबून काहीतरी व्यवसाय करतील किंवा काहीतरी नोकरी करतील किंवा व्यवसाय करतील। तर याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, कारण मग पुष्कळांची खंत असते की आमचे मुलं बाहेर गेले, कोपरगावात काहीच नाहीये। म्हणजे 10-15 वर्षापूर्वी मला तसं ऐकायला येत होतं काय करायचं, काय उपयोग आहे कोपरगावात थांबून। तर तसं काही परिस्थिती नाहीये, कोपरगावातली परिस्थिती बदलत आहे आणि आशुतोष आहे। तर तरुण वर्गाला जे वाटतं ते आशुतोष पर्यंत पोहोचलेलं आहे, त्यामुळे आशुतोष त्या गोष्टीसाठी त्याने कंबर खोचलेला आहे आणि विवेक भैया पण मदत करतात। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे होत राहणार आहे चांगल्या, आणि कोपरगाव याच्या पुढे समृद्ध होईल। आणि पहिले जे जुन्या काळात होतं त्या कोपरगावात खूप चांगला माल मिळायचा, ते आता परत तसं होणार आहे। धन्यवाद। तालुक्याची बाजारपेठ फुलवण्यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांनी आपली खरेदी आपल्या गावात आणि त्यासाठी ग्राहक सन्मान योजना जाहीर केलेली आहे। या आमच्या योजनेला शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, विद्यमान चेअरमन आशुतोष दादा काळे यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे माजी आमदार स्नेहलताताई कोले यांनी देखील सहकार्य केलेलं आहे। यामागची पार्श्वभूमी अशी आहे, याहून आपल्या लक्षात येईल की कोपरगावची बाजारपेठ फुलवण्याकरता आता व्यापारी महासंघ सज्ज झालेला आहे, काळे आणि कोले दोन्ही कुटुंबीय सज्ज झालेले आहेत। ग्राहकांना मला आवाहन करायचं आहे की आपण जी काही खरेदी करता ती कोपरगावातच करा, भले ती छोटी खरेदी असेल, मोठी खरेदी असेल। ऑनलाईन खरेदीमध्ये 100% फसवणूक होण्याचे चान्सेस निश्चितपणे असतात। ऑनलाईनमध्ये तुम्ही ज्या वस्तू खरेदी करता त्यामध्ये MRPची किंमत
आमच्या दुकानामध्ये जो माल मिळतो त्यापेक्षा जास्त असते, जास्त MRPच्या किमती लावून तो माल मुद्दामून तयार करून घेतला जातो आणि क्वांटिटीसुद्धा कमी असते. ही फसवणूक टाळण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत आपण माल खरेदी करावा आणि कोपरगावची बाजारपेठ ही निश्चितपणे चांगली आहे. ती अधिक चांगल्यासाठी आपण सर्व कोपरगावकर मिळून सामुदायिकपणे प्रयत्न करूया. धन्यवाद. जय कोपरगाव. योजना आम्ही महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने जाहीर केलेली आहे. यामध्ये छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही दुकानदाराकडून जर ग्राहकांनी माल खरेदी केला तर त्याला एक अशा प्रकारचं कुपन दिलं जाणार आहे आणि ही जी कुपन आहे ही सगळ्या व्यापाऱ्यांनी केवळ ₹1 किंमत आणि ₹5 एवढ्या नाममात्र दराची ही कुपन आहेत. ही सगळ्या व्यापाऱ्यांनी महासंघाकडून खरेदी करावीत आणि आपापल्या ग्राहकांना द्यावीत. ग्राहकांनी सुद्धा कुपनाची मागणी दुकानदाराकडे जर केली तर या खरेदीनंतर 10 डिसेंबरला या योजनेमध्ये ज्या ग्राहकांनी खरेदी केलेली आहे त्यांना लाखो रुपयाची शेकडो बक्षिसे व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं आणि ओसाका उद्योग समूह आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने दिली जाणार आहे. त्याचा लाभ घ्यावा. महासंघ, कोपरगाव तालुका किराणा असोसिएशन आयोजित व संजीवनी उद्योग समूह व कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या सहकार्याने ग्राहक सन्मान योजना ही कोपरगाव तालुक्याकरता सुरू करण्यात आलेली आहे. तर ह्या सर्व कोपरगाव तालुक्यातील ग्राहकांना मी आव्हान करतो की ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपण आपली खरेदी कोपरगावातच करावी, ऑनलाईन खरेदी करू नये. ही खरेदी करत असताना व्यापाऱ्यांनी सुद्धा योग्य दरात तो माल विकावा का जेणेकरून कोपरगावची बाजारपेठ पुन्हा एकदा पूर्वीसारखीच सुस्थितीत येईल आणि हा कोपरगावचा ग्राहक हा कोपरगावातच टिकून राहील. कारण आपण बघत असतो की बाहेर जातो, मोठमोठे बक्षिसं दिले जातात, पण नंतर आपली फसवणूक झाली ही आपल्याला समजेपर्यंत तो माल आपल्या घरात आलेला असतो आणि त्याच्यावर काही करता येत नाही. जर आपण बघितलं तर कायमच सुखादुःखात किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्याला कोपरगावातले व्यापारी आणि हेच आपल्याला मदतीला येतात. त्याकरिता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण आपली दिवाळीचीच नाही तर वर्षभराची कायमच खरेदी ही कोपरगावातून करावी व खरेदी केल्यानंतर ग्राहक सन्मान योजनेचं कुपन मागून घ्यावं जेणेकरून त्याच्यात जी बक्षिसं दिलेली आहे त्याचा आपल्याला उपभोग घेता येईल आणि फक्त बक्षिसासाठीच नाही तर कायमच कोपरगाव शहरातून आणि तालुक्यातून आपण खरेदी करावी असे आव्हान मी आमचे कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.